हरिओम, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मानदुखीसाठी काही छोटे छोटे व्यायाम जे तुम्ही घर बसल्या कधीही करू शकता किंवा तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्ही तुमच्या ब्रेक टाईममध्येही हे करू शकता। मानदुखीची अनेक कारणे आहेत। आता जर तुम्ही बघितलात तर सर्वजण नोकरी करतात, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या पुढे बसून खूप मान दुखते। तसेच विद्यार्थ्यांना म्हणजे स्टुडंटना सुद्धा खाली बघून वाचावं लागतं, त्याच्यामुळे मानेवरती प्रेशर होतं। वृद्धांना तर मानदुखी ही असतेच असते। भरपूर जणांना मानदुखीचा त्रास होतो। तर आता आपण बघणार आहोत त्याच्यासाठी छोटे छोटे व्यायाम जे तुम्ही रेग्युलर घरात करू शकता। प्रत्येक व्यायाम प्रकार हा शिस्तीत आणि सावकाश करायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा उत्तम असा फायदा मिळेल। तर आता वेळ न दवडता आपण करून बघूया छोटे छोटे व्यायाम प्रकार। सर्वप्रथम आपण आपलं मन शांत करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले बॉडी सगळी रिलॅक्स होऊन जाईल। त्याच्यासाठी आपण आता थोडासा ओंकार साधना करणार आहोत। आपण 3 ओंकार म्हणायचं आहे, जेणेकरून आपली बॉडी रिलॅक्स होईल। सर्वप्रथम आपण दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे। पाठ ताठ असेल, डोळे बंद असतील, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपण ओंकार म्हणायचा आहे। नीरव शांतता। दोन्ही हात एकमेकांवरती या प्रकारे घासायचे आहेत। डोळ्यावरती फिरवून घ्यायचे आहेत, संपूर्ण चेहऱ्यावरती फिरवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला थोडंसं प्रसन्न वाटेल। डोळे उघडायचे आहेत। आता आपण वेळ न दवडता आपल्या मानेच्या हालचालींसाठी सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण मान फक्त आपल्या डाव्या बाजूला फिरणार आहोत या प्रकारे। जास्त करून आपण आपल्या खांद्यावरती आपली जी चीन असते म्हणजे हनुवटी असते ती नेण्याचा प्रयत्न करायचा आहे। या ठिकाणी जर तुम्ही डाव्या बाजूला तुमची मान नेली तर उजव्या बाजूला ह्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवेल। डोळे बंद करायचे आहेत आणि ह्या ठिकाणी जो ताण येतोय तिकडे लक्ष केंद्रित करायचं आहे। सावकाश परत मान सरळ करायची आहे। मान परत उजव्या खांद्यावरती आपली हनुवटी येईल याप्रमाणे ओळवायची आहे। उजव्या खांद्यावरती आपली हनुवटी गेल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला ताण येतोय, मानेची जी डावी बाजू आहे तिथे ताण येतोय, तिकडे लक्ष द्यायचं आहे। डोळे बंद असतील, तुम्हीही माझ्यासोबत करायचं आहे। परत शिस्तीत मान सरळ पुढे करायचे आहे, डोळे उघडायचे आहे। आता आपला उजवा हात या प्रकारे घ्यायचा आहे, आपल्या डाव्या कानावरती या प्रकारे ठेवायचा आहे आणि जास्तीत जास्त उजवीकडे आपण या प्रकारे मान दाबणार आहोत। खांदा या प्रकारे उचलायचा नाही आहे, खांदा शिथिल सोडून द्यायचा आहे। आपण 10 सेकंद या अवस्थेमध्ये राहणार आहोत। परत सावकाश हात सरळ करायचा आहे, मान शिस्तीत सरळ करायचे आहे। सेम प्रोसेस आपण आता डावा हात आणि उजवा कान असेल कानावरती ठेवायचा आहे आणि डाव्या बाजूला डोकं करून थोडंसं दाबायचं आहे। प्रेस करत करत आपल्याला जाणवेल जी मानेची बाजू आहे तिथे ताण निर्माण होत आहे। आपण 10 सेकंद या अवस्थेत थांबणार आहोत। शिस्तीत हात सरळ करायचा आहे आणि मान सरळ करायची आहे। कोणतेही व्यायाम प्रकार करताना आपण डोळे बंद करायचे आहेत,
त्याच्याप्रमाणे योगाचा हा हेतूच आहे की तुमची तिथे स्थिरता हवी. ज्या वेळेला तुमची स्थिरता होईल त्यावेळेला त्या स्नायूंची हालचाल नीट सुरू होईल आणि आपल्याला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतील. आता दुसरं आपण करणार आहोत मानेचं चक्र. मानेचे चक्र करण्यासाठी आपली जी हनुवटी आहे ती खाली ह्या ठिकाणी आपण लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. लागत नसेल तरी चालेल. ज्यांची कुणाची जास्त मान दुखत असेल त्यांनी फक्त खाली बघायचं नाही आहे, बाकी तुम्ही पूर्ण चक्र गोल केलं तरी चालेल. सर्वप्रथम आपण मान आपली इथे लावणार आहोत खाली. सावकाश आपण आपल्या डाव्या खांद्यावरती जायचं आहे. मान गोल फिरवत फिरवत पाठीमागे जायचं आहे. शिस्तीत आपण आता उजव्या खांद्यावरती येणार आहोत. उजव्या खांद्यानंतर परत मान कंठकोपामध्ये गेलेली आहे. परत आपण विरुद्ध दिशेने हे चक्र घेणार आहोत. आपली मान आपल्या उजव्या खांद्यावरती असेल, शिस्तीत पाठीमागे असेल. परत आपली मान आपल्या डाव्या खांद्यावरती येणार आहे. परत खाली कंठकोपामध्ये आल्यानंतर परत सरळ करायचे आहे. आणि तुम्हाला एक छोटीशी टिप देते ह्या ठिकाणी. आपण मानेची हालचाल करत असताना मग तुम्ही कोणतंही आसन जरी करत असाल तर आपल्या दाढा एकमेकांवरती आपण थोड्याशा प्रेस करायच्या आहेत. या प्रकारे दाबून ठेवायच्या आहेत, जास्त दाबायच्या नाही आहेत. किंवा आपण ज्याप्रमाणे चिटकवतो त्याप्रमाणे असं आपण बंद करायचे. आणि तुम्हाला जाणवेल की जास्त ताण ह्या ठिकाणी पडतोय. फक्त आपण असं केलं तर ताण पडत नाही, पण ज्यावेळेला तुम्ही दाढा एकमेकांवरती घट्ट दाबून धरताय आणि ह्या सगळ्या हालचाली करताय त्यावेळेला तुम्हाला जाणवेल की ह्याचा फायदा जास्तीत जास्त आपल्याला होत आहे. तर आता आपण आता तिसरा प्रकार बघणार आहोत मानेच्या हालचालींचा. आपण एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. अजून एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. मान आपण जास्तीत जास्त पाठीमागे न्यायची आहे या प्रकारे. आणि आपले खांदे पण पाठीमागे गेलेले असतील. या ठिकाणी आपण 10 सेकंद थांबणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या दाढा एकमेकांवरती घट्ट दाबल्या असतील. सावकाश मान सरळ करायची आहे. प्रकार चौथा बघणार आहोत. फक्त आपले खांदे आपण या प्रकारे वरती न्यायचे आहेत आणि खाली आणायचे आहेत. हे आपण 5 वेळा करायचं आहे. ज्या आपल्या मानेच्या नसा असतात त्या सगळ्या या प्रकारे खालीच गेलेल्या असतात. त्याच्यामुळं ह्याचा फायदा आपल्या मानेला सुद्धा होणार आहे, तसेच खांद्यांना सुद्धा होणार आहे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. या ठिकाणी रिलॅक्स व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आता आपण खांद्यांच्या हालचाली करणार आहोत. आपले दोन्ही हात आहेत असा चंबू करून हाताचा आपण इथे ठेवणार आहोत. दोन्ही मनगट एकमेकांना या प्रकारे जुळवणार आहोत. आणि सावकाश आपल्या कोपरनं आपण मोठा गोल काढतो आहोत, वर्तुळ काढत आहोत अशी कल्पना करून आपण आपले हात या प्रकारे गोलाकार फिरवायचे आहेत. जास्तीत जास्त पाठीमागे, जास्तीत जास्त पुढे. 5 वेळा आपण ही हालचाल करणार आहोत. रिलॅक्स. या ठिकाणी रिलॅक्स व्हायचं आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला घशाचा काही त्रास असतील तर तुम्ही भ्रामरी प्राणायाम किंवा उज्जयी प्राणायाम सुद्धा करू शकता. ह्या जे प्राणायामचे प्रकार आहेत ते खास करून तुमचे घशाचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सगळे नष्ट करणार आहेत. त्याच्यामुळं ही जी 5 मिनिटाची एक्सरसाइज होती आपली मानेची ती तुम्ही रोज कुठेही बसून करू शकता. तुम्ही खुर्चीत बसूनही करू शकता, तुम्ही सोफ्यावरती बसूनही करू शकता. सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही केला तर दिवसभर तुम्हाला तुमची मान दुखणार नाही ही गॅरंटी मी देते आहे.
असेच विविध व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या परिवाराबरोबर तसेच मित्रमैत्रिणींबरोबर भरपूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही भरपूर फायदा होऊ दे. हरिओम.